वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती. एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंब. पोलिसांचं पथक सैफ अली खानच्या घरी दाखल. पोलीस सैफचा जबाब नोंदवण्याची शक्यता. बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा. मिलिंद देवरा यांची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. 25 जानेवारीपासून दिल्लीत जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. भाजपला मतांची चोरी करू देणार नाही. राऊतांच्या भेटीनंतर उत्तम जानकरांची माहिती. टोरेस प्रकरणात 8 युक्रेनच्या तर 1 तुर्कीय नागरिकाविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस. मुख्य आरोपीनं 200 कोटी परदेशात पाठवल्याचा संशय. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी. प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचे भाडे 26 रुपये तर टॅक्सीसाठी 31 रुपये मोजावे लागणार. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण. आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना. नागपूरसह रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. नागपूरमधील खैरीमध्ये 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू तर रायगडमध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची कुक्कुटपालन व्यावसायिकांवर वेळ. प्रयागराजमधील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी खलिस्तानी संघटनेनं उचलली. खलिस्तानी जिंदाबाद फोर्सनं ईमेल करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मुंबईत आज 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ. AQI 170 वर. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड हत्या प्रकरणात कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. CIDनंच वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी मागितली आहे तर बीड कोर्टानं कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गरज पडल्यास CID पुन्हा कराडची पोलीस कोठडी मागू शकते. वाल्मिक कराडच्या कोठडीचा अधिकार CIDनं अबाधित ठेवलाय. जामिनासाठी अर्ज करण्याचा वाल्मिक कराडचा मार्ग मोकळा झालाय. तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड कोर्टानं सुनावलेली आहे. जामिनासाठी अर्ज करण्याचा वाल्मिक कराडचा मार्ग मोकळा झालाय. तर बीड कोर्टानं कराडला ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर वाल्मिकला सीपॅप मशीन देण्याची वकिलांनी कोर्टाकडे मागणी केली आहे. वाल्मिक कराडला स्लीप एपनिया आजार असल्यामुळे वकिलांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. वाल्मिकला सीपॅप मशीन देण्याची वकिलांची जीवाला धोका. कराडला जामीन देऊच नका. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. बीड प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड. त्याला मंत्रिपदाचं संरक्षण मिळतंय. क्षीरसागरांचा मुंडेंवर हल्लाबोल. मात्र अजितदादांमुळे बीडमधील प्रकार थांबतील. अजित पवारांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. धनंजय मुंडेंनी दिली प्रतिक्रिया. सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट मिळू शकते. गाड्या बेड मिळू शकतात. अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू. शेतकरी मुकेश रसाळ यांचा आरोप. धनंजय मुंडेंना कोणत्याही कोर्टानं गुन्हेगार ठरवलं नाही. मुंडेंवरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्यानं राजीनामा देण्याचं कारण नाही. दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये. विविध धोरणांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच बोलतील. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर दादांच्या सूचना. सूत्रांची माहिती. कुठल्याही योजनेत 2 ते 5% गैरप्रकार होतच असतात. मात्र पीक विमा योजना बंद न करता त्यात आणखी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना पीक विम्याऐवजी दुसरा पर्याय देता येतो का यावर अहवाल द्यावा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वेगळ्या पर्यायाचा अभ्यास करावा. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. पीक विमा घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचं समर्थन करणारे मंत्री मंत्रिमंडळात. संजय राऊतांचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल. महाराष्ट्रात 4.14 लाख बनावट पीक विमा दावे उघड. सर्वाधिक बनावट दावे बीड, जळगावात आणि परभणीत. अर्ज तपासण्यासाठी फेरतपासणी आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे आदेश. शिंदेचे आमदार फोडायला उदय सामंत दाओस दौऱ्यावर. सामंतांनी दाओसमध्ये बसून राजकारण करू नये. तात्काळ सामंतांना मुंबईला पाठवावं. संजय राऊतांची टीका. तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले. सामंतांचा दावा. दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 20 सामंजस्य करारांवर सही.
JSW कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। महाराष्ट्रात आतापर्यंत 4,99,321 कोटींची गुंतवणूक। स्टील पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम बॅटरीमध्ये मोठी गुंतवणूक। महायुतीत नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम राहण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू। भाजप मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी समन्वयकाची नेमणूक करणार। महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नियुक्तीपत्र जारी। अजित पवार 2 दिवसांनंतर दिल्ली दौऱ्यावर जाणार। दादा गटाचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। अंतिम नियोजनासाठी दिल्लीत जाणार, सूत्रांची माहिती। यंदाच्या अर्थसंकल्पात मला कठोर निर्णय घ्यावे लागतील। गतवर्षी निवडणुकीमुळे सवलती दिल्या, आता पुढील 5 वर्षांसाठी आर्थिक शिस्त पाळावी लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। 25 जानेवारीला काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार। लोकशाही आणि मतदारांचे हक्क वाचवण्यासाठी आंदोलन करणार, पटोलेंची माहिती। तर निवडणुकीनंतर 6 महिन्यात 50 लाख मतदार कसे वाढले, नाना पटोलेंचा सवाल। ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा कायम। मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायातील पार्टनर दिनकर सावंत आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। हवाला प्रकरणी छगन भुजबळांच्या जामिनाविरोधातील ईडीची याचिका सुप्रीम कोर्ट। संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली। बीडच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानं क्षीरसागरांकडून दादांचं अभिनंदन। तर बीडचा विकास होईल, क्षीरसागरांकडून विश्वास व्यक्त। हॉस्पिटल मधून बाहेर पडताच सैफ एवढा फिट कसा? सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय निरुपम यांचा सवाल। अभिनेता सैफ अली खानचं घर विद्युत रोषणाईनं उजळलं। सैफची सुरक्षा वाढवली, इमारतीतही सीसीटीव्ही लावले। पंढरपूरमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंब जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार। विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस। अंजली दमानी यांचा ट्विट करत नवा दावा। तर चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली, दमानी यांचा सवाल। परभणी जिल्ह्यात विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत कलम 37 लागू। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंचा आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याचिकांवरील सुनावणी 28 जानेवारीपर्यंत लांबणीवर। याचिकांचा समावेश आजच्या कार्यसूचीत नसून 28 तारखेच्या कार्यसूचीत। रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का। तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा। राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र व्यासपीठावर येणार। ठाकरे गटाच्या मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढा। देवरा यांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर शहरात बांगलादेशींचे सर्वेक्षण होणार। सर्वेक्षणातून बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेणार। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती। व्यापार चिन्हाच्या मालकीवरून अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा यांच्यात वाद। अभिषेक लोढा यांच्या कंपनीची हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनी विरोधात याचिका। लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात। छाननीच्या नावाखाली सरकारनं लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केल्यास राज्यात मोठं आंदोलन करू। अनिल देशमुखांचा इशारा। तर बहिणींना 2100 रुपये आश्वासन त्वरित पूर्ण करा। देशमुखांचं फडणवीसांना पत्र। राज ठाकरेंचा उद्यापासून 3 दिवसीय नाशिक दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा। जळगावच्या हातनूर धरणावर 27,000 पक्ष्यांची नोंद। आशियाई पाणपक्षी गणना वनविभाग चातक संस्थेकडून नोंद। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी। रिक्षा आणि टॅक्सीच्या युनियनकडून भाडेवाढीचा प्रस्ताव मान्य झाल्यास रिक्षाचं भाडं 23 वरून 26 तर टॅक्सीसाठी 28 रुपयांवरून 31 रुपये मोजावे लागतील। बुलेट ट्रेन प्रकल्पात बोगस कागद दाखवून कोट्यवधी रुपये लुटले। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियांनी पैसे लाटल्याचा सुरेश म्हात्रेंचा आरोप।